माहिरा शांतपणे उभी राहते आणि प्रथमच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणते, तुमचं दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला स्पर्श करणं, तिच्यासोबत असणं मला. माहिराचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच प्रथम तिच्या ओठांवर बोट ठेवतो आणि म्हणतो, पहिल्यांदा जेव्हा वहिनीला बघायला तुझ्या घरी आलो होतो तेव्हा नको असतानाही माझ्या नजरा तुमच्यावर पडल्या होत्या. आवड असूनही माझ्या नजरा तुझ्यात गुंतणं थांबवू शकलो नाही. समजूनच आलं नाही तुम्ही कधी माझ्या आयुष्यात इतकी महत्त्वाची झालीत. विचारही केला नव्हता की पहिल्याच भेटीत तुम्ही माझ्या मनात जागा बनवाल. हे बोलून प्रथम हलकंसं असतो. त्याचं बोलणं ऐकून माहिराची रागावलेली मुद्रा एका क्षणात विरघळते आणि ती एका झटक्यात प्रथमच्या छातीवर डोकं ठेवते आणि दोन्ही हातांनी त्याच्या पाठीला घट्ट पकडते. हे पाहून प्रथम देखील हसत हसत तिच्या भोवती आपले दोन्ही हात गुंफतो. थोडा वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत राहतात. इतक्यात माहिरा हळूच म्हणते, जी ऐका ना. यावर प्रथम टट्टेच्या सुरात म्हणतो, जी बोला ना. माहिरा त्याच्या छातीवरून थोडं दूर होत त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, तुम्ही कधी बोलणार आहात आई आणि भावाजवळ? तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्याला त्यांना सांगायला हवं की आपण एकमेकांना. माहिरा वाक्य पूर्ण करत असतानाच तिला कुणाच्या येण्याची चाहूल लागते आणि ती लगेच प्रथमपासून दूर होते. तेवढ्यात शिखाजी स्वयंपाकघरात येतात आणि त्यांची नजर प्रथम आणि माहिरावर जाते. हे पाहून त्या हसत त्यांच्याकडे येतात. मग प्रथमकडे बघत म्हणतात, अरे प्रथम बेटा, तू इथे? काही हवं होतं का तुला? हे ऐकून प्रथम हलकं हसत म्हणतो, नाही आंटी, सध्या तरी काही नको आहे. गरज भासली तर नक्की सांगेन. मी इथे फक्त पाणी प्यायला आलो होतो. हे ऐकून शिखाजी माहिराकडे थोड्या नाराजीनं पाहत म्हणतात, माही बेटा, लक्ष कुठं आहे तुझं? लग्नाच्या काही जबाबदाऱ्या मी तुला दिल्या आहेत, तर त्यांची नीटपणे जबाबदारी घे. तुझ्या असतानाही प्रथम बेटाला इथे स्वयंपाकघरात पाण्यासाठी यावं लागलं? इतकं बोलून शिखाजी पुढे निघून जातात. तेवढ्यात प्रथम मध्येच म्हणतो, मी पाणी पिऊन झालंय आंटी, डोंट वरी. यावर शिखाजी पाण्याचा ग्लास प्रथमकडे देत म्हणतात, काही हरकत नाही बेटा, एकदा अजून पी. तुमची जितकी सेवा करू तितकी कमीच आहे आमच्यासाठी. आम्ही मुलीवाले आहोत आणि तुमचा सन्मान करण्यात कोणतीही कमतरता असू नये. हे ऐकून प्रथम तो ग्लास स्लॅबवर ठेवतो आणि शांत आवाजात म्हणतो, या सगळ्याची काही गरज नाही आहे आंटी. तुम्ही आधीच आमची खूप सेवा केली आहे. आता आम्हाला थोडी संधी द्या स्वतःची सेवा करण्याची. मी पाहतोय की आम्ही आल्यापासून तुम्ही एक क्षणसुद्धा स्वतःसाठी विश्रांती घेतलेली नाही. सगळ्यांच्या गरजा पूर्ण करत आहात, फक्त स्वतःच्या नाही. हे बरोबर नाही ना आंटी? शिखाजी प्रथमच्या आपुलकीने भारावून जात त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवतात आणि म्हणतात, मला बरं वाटलं की तुला आमची काळजी आहे, पण आपली सेवा तुझ्याकडून करवून घेणं कसं शक्य आहे? तू वराचा मित्र आहेस आणि भावासारखा. तुझा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे, कारण मुलीवाल्यांपेक्षा मुलाकडचं स्थान नेहमी वरचं असतं आणि आमच्यासारख्या मुलीवाल्यांनी स्वतःच्या सन्मानाबद्दल स्वप्नातही विचार करायचा नसतो. जे काही करायचं. प्रथम मध्येच थांबत म्हणतो, एक मिनिट आंटी, असं कुठल्या पुस्तकात लिहिलं आहे की सन्मान हा फक्त मुलाकडच्यांचाच हक्क आहे, मुलीवाल्यांचा नाही? असं म्हणत प्रथम सतत शिखाजींकडे पाहू लागतो आणि लगेचच गंभीरपणे बोलतो, सॉरी आंटी, पण मी तुमच्या या विचारांशी मुळीच सहमत नाही. माझ्या मते सन्मान दोघांचाही सारखाच असावा, मग ते मुलाकडचे असोत किंवा मुलीकडचे. खरं तर मला वाटतं मुलीवाल्यांचा सन्मान जास्त व्हावा. ते त्याहून अधिक हकदार आहेत. एक आई जिला लहानपणापासून आपल्या मुलीला आपल्याच पदराखाली वाढवलेलं असतं, तिला योग्य अयोग्य याची समज दिलेली असते, मोठ्यांचा आदर करायला शिकवलं असतं, प्रेम करायला शिकवलं असतं, आणि मग जेव्हा तिच्या सासरी जाण्याची वेळ येते तेव्हा ती तिला स्वतःपासून दूर करते आणि तिच्या विना जगते. याची जाणीव मलाही आहे. एक भाऊ जो आपल्या बहिणीशी भांडतो, तिला चिडवतो, रागावतो, प्रेम करतो आणि लगेच हसत म्हणतो, काय काय नावं देऊन तिला चिडवतो, पण जेव्हा बहीण रागावते तेव्हा तिला समजावतोही. तो भाऊ जो नेहमी आपली बहीण आपल्या जवळ ठेवायची इच्छा ठेवतो, पण जेव्हा ती त्याच्यापासून दूर निघून जाते तेव्हा होणारी वेदना, तिचा अंदाज कोण लावू शकतं? माझीही एक बहीण आहे आंटी. उद्या तिचं लग्न होईल, ती माझ्यापासून दूर होईल आणि त्यावेळी आम्हीही मुलीवाले असू. मग काय आमचा सन्मान नसेल का? नक्कीच असेल. जेव्हा अविनाश भैयाचं लग्न होईल तेव्हा तुम्हीही मुलाकडचे असाल, मग तुम्ही मुलीवाल्यांचा सन्मान करणार नाही का? हे ऐकून शिखाजी म्हणतात, कोण म्हणतं आम्ही सन्मान करणार नाही? उलट आम्ही त्यांची जास्त काळजी घेऊ. प्रथम हलकंसं असत आणि शांत लहेजात म्हणतो, तर मग हाच विचार आमच्यासाठीही ठेवा. असं म्हणत प्रथम माहिराकडे एक नजर टाकून निघू लागतो, पण मध्येच थांबतो आणि शिखाजींकडे न पाहताच पुन्हा म्हणतो,
एक गोष्ट अजून आंटी, या जगात कोणी मोठा किंवा लहान नसतो, फक्त विचारांचा फरक असतो. जसं तुम्ही आम्हाला सन्मान आणि आदर देत आहात, तसं आम्हालाही तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटणं हे आमचं कर्तव्य नाही का? असं म्हणत प्रथम हळूच शिखाजींकडे पाहून म्हणतो. मी बरोबर बोललो ना आंटी? प्रथमचं बोलणं ऐकून शिखाजी भावूक होतात आणि प्रेमाने त्याच्या कपाळावर ओठ ठेवून हळूच म्हणतात. एक गोष्ट बोलू बेटा? प्रथम हसत म्हणतो. बेटा पण म्हणताय आणि परवानगी पण मागताय. बिंदास्त बोला आंटी. शिखाजी प्रेमाने म्हणतात. तू ज्या मुलीशी लग्न करशील ना बेटा, ती जगातली सगळ्यात नशीबवान मुलगी असेल. जिला तुझ्यासारखा जीवनसाथी मिळेल. तिला कधीही तुझ्यासोबत दुःख भासणार नाही. आणि कधीतरी झालंच तरी तू असशील ना तिच्यासोबत, तिचं दुःख दूर करण्यासाठी. शिखाजींचं बोलणं ऐकून प्रथमच्या चेहऱ्यावर थोडं खोडकर स्मित हास्य उमटते आणि त्याचं लक्ष थेट माहिराकडे जातं. माहिरा दबकी हसते. हे पाहून प्रथमचं ते खोडकर हसू अजूनच गडद होतं आणि तो फक्त माहिराकडेच पाहू लागतो. जणू विचारत आहे, तर मग सांगा, स्वतःला नशीबवान समजते का? कारण वरात तर मीच घेऊन येणार आहे. कारण वधू तर फक्त तुम्हीच व्हाल, फक्त आणि फक्त प्रथम चौहानचे. राहिली दुःखाची गोष्ट, तर त्याचं माझ्याशी जुनं वैर आहे. त्यामुळे त्यांचं तुमच्यापर्यंत पोहोचणं अशक्यच आहे. माहिरा प्रथमच्या डोळ्यातली शरारत पाहून लाजते आणि नजर खाली झुकवून हसते. मग थोडी हिंमत करून त्याच्याकडे पाहते. तेवढ्यात तिच्या केसांची एक बोट तिच्या चेहऱ्यावर येते आणि तिच्या गालाला हलकेच स्पर्श करू लागते. हे पाहून प्रथम शरारती नजरेने म्हणतो. सावरा त्यांना. कायम माझं लक्ष विचलित करतात. स्वतःच काढून टाकतील तर तुझंच भलं होईल. पण जर मी काढायला लागलो तर हातांनी नाही, माझ्या ओठांनी हटवीन. बरं नाही वाटत मला जेव्हा माझ्या हक्काचं काम कोणी दुसरं करतं. जर आई समोर नसती तर काहीतरी करून बसलो असतो. प्रथमचं हे बोलणं होताच माहिरा पटकन ती बट आपल्या कानामागे लपवते. त्याच्या बोलण्याने तिचं अंग शहारतं. श्वास वेगाने चालू लागतो आणि गाल गुलाबी होतात. त्याच वेळी शिखाजी म्हणतात. ठीक आहे, तुम्ही दोघं बोला, मी जरा मिशूला पाहून येते. असं म्हणत शिखाजी किचनच्या बाहेर निघून जातात. त्यांचं जाणं होताच प्रथम माहिराकडे पाहून म्हणतो. तुला अजूनही माझी नवरी बनायचं आहे, पण त्यासाठी खूप मेहनत लागेल. हे ऐकून माहिरा प्रथमच्या जवळ येते आणि त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकून प्रेमाने म्हणते. मेहनत तर करावीच लागेल, कारण मेहनत शिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे सध्या तरी तुमच्या या इच्छाच राहू द्या. एवढं सोपं नाही माझ्या अविनाश भाऊसाहेबांना मनवणं. समजलात ना? असं म्हणत माहिरा प्रथमपासून थोडी दूर जाते आणि मग त्या मुलीबद्दल विचार करत जरा रागाने म्हणते. आणि अजून एक गोष्ट, जर ती चुडेल वेडी मुलगी पुन्हा तुमच्याजवळ दिसली ना, तर सोडणार नाही तिला. आणि जर तुम्ही तिच्याशी अजून जवळीक साधली तर जिवंत गिळून टाकेल. त्यामुळे तिच्यापासून अंतर ठेवायचं हे लक्षात ठेवा. असं म्हणत माहिरा थोड्या रागाने आपल्या केसांना झटकते आणि किचनच्या बाहेर निघून जाते. माहिराची ही अदा पाहून प्रथम आपला हात छातीकडे ठेवून हळूच म्हणतो. तुमच्या याच अदेमुळे आम्ही आत्तापर्यंत जखमी आहोत आणि त्यांचा इलाज आम्ही स्वतःच करू. असं म्हणत प्रथम हसत हसत किचनच्या बाहेर निघून जातो. प्रथम किचनमधून थेट हॉलमध्ये येतो आणि समीरला समोर पाहताच हळूच म्हणतो. मला त्या मुलीच्या जवळ सोडून स्वतः शांतपणे पसार झालास. थांब जरा, हा साखरपुडा झाला की तुला दाखवतो मी. तेवढ्यात शिखाजी माहिरा आणि मन्नतला म्हणतात. मी हो आणि मन्नू, तुम्ही दोघी जरा जाऊन इशिकाला थोड्या वेळासाठी वर घेऊन या. हे ऐकताच माहिरा आणि मन्नत होकारार्थी मान हलवत इशिका आणि राघवकडे जातात, जे त्यावेळी आपल्या काही मित्रांशी गप्पा मारत होते. त्यांच्याजवळ जाताच माहिरा राघवकडे पाहून शरारती लहजात म्हणते. माफ करा आणि तुमच्या गप्पांना थोडा ब्रेक द्या, कारण तुमची एकुलती एक साली तुमच्या घरवालीला थोड्या वेळासाठी तुमच्या नजरेपासून दूर नेते. माहिराचं बोलणं ऐकून राघवसह त्याचे सर्व मित्र हसून टाकतात आणि इशिकाच्या मैत्रिणी माहिराकडे पाहू लागतात. त्यातली एक मुलगी माहिराला म्हणते. तू अजूनही तशीच आहेस जशी कॉलेजमध्ये होतीस, अजिबात बदलली नाहीस. यावर माहिरा हलकंसं हसत त्या मुलीकडे बघून म्हणते. हो ग, मी तर जशी होती तशीच आहे, पण मग एक नजर मन्नतकडे टाकून, पण काही लोक आहेत जे खूप बदलले आहेत. हे ऐकून सगळेजण गोंधळून माहिराकडे पाहू लागतात. तर मन्नतला लगेच समजतं की हा टोमणा तिच्यावरच आहे. मग मन्नत कोणताही भाव न दाखवता इशिकाकडे वळून म्हणते. इशी, थोड्या वेळासाठी आमच्यासोबत वर येतेस का? हे ऐकून इशिका एक क्षण शांत होते. कधी माहिराकडे तर कधी मन्नतकडे पाहते आणि मनात म्हणते. कुठे पुन्हा या दोघींमध्ये भाऊला घेऊन वाद तर झाला नसेल ना? तेवढ्यात मन्नत पुन्हा म्हणते. चल ना इशी. इशिका हलकंसं हसत उभी राहते आणि माहिरा मन्नत तिला घेऊन वर जातात. त्या तिघींना जाताना राघव फक्त पाहत राहतो. त्याचे मित्र गप्पा मारत दुसऱ्या बाजूला निघून जातात.
तेवढ्यात समीर आणि प्रथम राघवकडे येतात. तो अजूनही इशिकाला जिन्यावर जाताना पाहत राहतो. हे पाहून समीर आणि प्रथम एकमेकांकडे पाहून शरारती हसतात आणि लगेच राघवच्या दोन्ही बाजूंना जाऊन बसतात. तेवढ्यात प्रथम राघवकडे पाहून त्याला चिडवत म्हणतो, माझा यार तिथे एकटा राहिला वहिनीची गेल्यावर. त्यावर समीरही प्रथमची साथ देत शरारतीपणे म्हणतो, आणि त्याच्या नजरेत एक अस्वस्थता भरली आहे. म्हणूनच तर नजर जिन्यावरून हटतच नाहीये. कोण जाणे किती वेळ लागेल त्यांना परत खाली यायला. हे म्हणत दोघंही असून एकमेकांना हायफाय देतात. त्यांचं बोलणं ऐकून राघव भानावर येतो आणि त्यांच्याकडे रागाने बघतो. मग प्रथमकडे पाहून म्हणतो, चिंता करू नकोस, आत्ता माझी वेळ आहे. उद्या तुझीही वेळ येईल. सगळ्यांची वेळ येतेच, तेव्हा दाखवेन तुला. मग तो समीरकडे पाहून म्हणतो, आणि तू तर बोलूच नकोस. एका निरागस मुलीच्या हृदयात जागा बनवून बसलास आणि तुला त्याची खबरही नाहीये. गाढव कुठला. मी तर विचार करतो तिला तुझ्यासारखा गाढव आवडला तरी कसा. राघव हसत हसत प्रथमकडे पाहतो, तर समीर अजूनही गोंधळलेल्या नजरेने राघवकडे बघत असतो. तेवढ्यात प्रथम राघवला म्हणतो, याला काही सांगायची गरज नाही. जर याला खरंच प्रेमाची थोडीफार सुद्धा ओळख असेल तर स्वतःच समजेल, आणि समजला तरच. असं म्हणत प्रथम उभा राहतो आणि पुन्हा म्हणतो, तुम्ही दोघं बोलत राहा, मी थोड्याच वेळात येतो. असं म्हणून प्रथम तिथून निघून जातो. तर समीर अजूनही त्याच गोंधळलेल्या अवस्थेत राघवकडे पाहत असतो. हे पाहून राघव उभा राहून म्हणतो, ती तुला अनेक वर्षांपासून आवडते. एवढं प्रेम करते जे डोळ्यांतून स्पष्ट दिसतं. हे ऐकून समीर काही क्षण शांत राहतो आणि मग विचार करत म्हणतो, भाऊ तुम्ही कोणाबद्दल बोलताय हे मला समजत नाही. त्यावर राघव हसत म्हणतो, तीच जी तुला स्वतःपेक्षा जास्त जपते. तुझं नाव ऐकताच जिच्या चेहऱ्यावर हास्य आणि मनात शांती उमटते. असं म्हणत राघव थोडा वेळ थांबतो आणि मग पुन्हा म्हणतो, सध्या एवढंच जाणून ठेव, ती जी तुला आवडते ती खूपच गोड आणि निरागस आहे. तुझ्याच आयुष्यातील एक ओळखीची व्यक्ती आहे, पण तिच्या प्रेमाशी तू अजूनही अनभिज्ञ आहेस. ती खूप प्रेम करते तुझ्यावर. आता ती कोण आहे हे तुलाच शोधावं लागेल. असं म्हणत राघवही हॉलच्या दिशेने निघून जातो. त्यांचं बोलणं ऐकून समीर अजूनही गोंधळलेला त्याच्याकडे पाहत राहतो आणि हळूच पुटपुटतो, कोणीतरी मला प्रेम करतंय आणि मला याची कल्पनाही नाही. असं म्हणत समीरही उठून राघवच्या मागे निघून जातो. इकडे वर इशिकाच्या रूममध्ये माहिरा आणि मन्नत इशिकाला चिडवत होत्या आणि इशिका त्यांच्या बोलण्याने लाजून चक्क पाणी पाणी झाली होती. तेवढ्यात माहिरा शरारतीने म्हणते, तर सांगा दीदी, हनीमूनसाठी कुठे जायचं ठरवलंय? तुम्ही सांगा, हवं तर आम्ही जिजूसोबत बोलतो. हे ऐकताच इशिका लाजून नजर खाली झुकवते. त्यावर मन्नत तिची हनुवटी हलक्याने पकडत चेहरा वर करत म्हणते, ही लाज जरा सांभाळून ठेवा. लग्नाच्या पहिल्या रात्री खूप उपयोगी पडेल. हे ऐकून इशिका अजूनच लाजून जाते आणि दोन्ही हाताने चेहरा झाकून टाकते. तेवढ्यात मन्नत पुन्हा शरारतीने म्हणते, त्यावेळी ही लाज उपयोगी पडणार नाही. जेव्हा तू तुझ्या राजकुमाराच्या छातीकडे डोकं ठेवून शांत झोपलेली असशील, तेव्हा तुझ्या या लाजेलाही मोकळं वाटेल. आणि जेव्हा त्यांच्या शरारती सुरू होतील तेव्हा खरंच सांगते, अंग शहारून जाईल, श्वास वेगाने चालेल, हृदयाचा ठोका अशा गतीने वाजेल की त्यांच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवून ओठांवर हसू उमटेल. असं म्हणत मन्नत शरारतीने आपला खांदा इशिकाच्या खांद्याला टेकवते. बोल ना इशिका, मी बरोबर बोलले ना? मन्नतचं बोलणं ऐकून इशिका इतकी लाजते की तिचा आवाजच बंद होतो. बिचारी काही बोलायलाही तयार होत नाही. तेवढ्यात माहिरा इशिकाकडे पाहून म्हणते, उफ, आपल्या प्रेमळ ताईची तर अवस्थाच खराब झाली आहे. म्हणून काही बोलूच शकत नाहीये. वाटतंय की आपण थोडं जास्तच चिडवलं. त्यावर मन्नत प्रेमाने पुन्हा एकदा इशिकाची हनवटी हलक्याने पकडते आणि गहिऱ्या सुरात म्हणते, हे ओठ आता तेव्हाच उघडतील जेव्हा त्यांना स्पर्श करणारा आपले ओठ त्यांच्या ओठांवर टेकवेल. हे ऐकून इशिकाचे गाल लाल होतात, अंग हलकेसे शहारते आणि तिची नजर आपोआप खाली झुकते. डोळ्यात पुन्हा एकदा लाज भरते. तेवढ्यात ती झटकन मन्नतच्या गळ्यात पडते आणि स्वतःला सावरत हलक्याने म्हणते, बस करा ना मन्नू, मला खूप लाज वाटते. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे आणि तुम्ही मला इतकं चिडताय. हे ऐकून मन्नत हलकंसं हसत इशिकाच्या भोवती आपले हात गुंडाळून म्हणाली, छोटी कुठे आहे तू? तू तर सगळ्यात मोठी आहेस, जी आपल्या कुटुंबासाठी कोणताही प्रश्न न विचारता त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करण्यास तयार झालीस. सगळ्यांच्या आनंदाचा विचार केला आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एवढी छोटी असूनही एवढी समजूतदार आहेस की स्वतःच्या इच्छा कधीच व्यक्त करत नाहीस. ते आतच दडपून टाकते. तुला काही हवं असलं तरी कधीही कोणाला जाणवू देत नाहीस की तुला काही हवं आहे. जे काही मिळतं तेच मनापासून स्वीकारते, मग ते तुझ्या पसंतीचं असो किंवा नसो.
म्हणूनच तर तू आमच्यापेक्षा मोठी झालीस. हे ऐकताच इशिकाचे डोळे थोडेसे पाणावतात. ती मन्नतचे हात स्वतःच्या हातांनी घट्ट पकडून हळूच म्हणते, या सगळ्यांचं श्रेय ही तर तुलाच जातं. कारण हे सगळं आम्ही तुला पाहूनच शिकलोय. इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधायचा, तर तो गुण तुमच्याकडूनच शिकलो. म्हणूनच आम्ही कधीच तुमच्यापेक्षा मोठे होऊ शकत नाही. नेहमीच तुमचे छोटेच राहू. त्यावर मन्नत काही बोलायला जाते, तेवढ्यात माहिरा मध्येच येते आणि मन्नतकडे थोडी नाराजीनं बघत इशिकाला म्हणते, बिलकुल बरोबर म्हटलं तुम्ही दीदी. ही मॅडम तर घरात सगळ्यात मोठीच आहे. म्हणूनच सगळे निर्णय स्वतःच घेते. कोणाला आवडतं का नाही याचं तिला काहीच पडलेलं नसतं. ती नेहमी तेच करते जे तिला बरोबर वाटतं. हे माहीत असूनही की काही लोक तिच्याशिवाय अपूर्ण आहेत. म्हणूनच ती जाणून बुजून त्यांना दुखावत असते. हे म्हणताना माहिरा नाराजीने मन्नतकडे पाहते. त्यावर इशिका दोघांचे चेहरे पाहत म्हणते, नक्कीच काहीतरी पुन्हा तुमच्यात झालंय ना. त्यावर मन्नत माहिराकडे एक नजर टाकून इशिकाला म्हणते, तू काळजी करू नको. जे काही झालंय ते आम्ही सुधारून घेऊ. आता तू नीट तयार हो. हे ऐकून इशिका हलक्याच होकारार्थी मान हलवते आणि माहिरा व मन्नत मिळून तिला तयार करायला लागतात. 20 मिनिटात इशिका पूर्णपणे तयार होते. ते पाहून मन्नत माहिराला म्हणते, मी तू इथं इशिकासोबत थांब. मी एक फोन करून लगेच येते. असं म्हणत मन्नत रूममधून बाहेर जाते. साधारण अर्ध्या तासाने हॉलमध्ये सगळे नातेवाईक एकत्र येतात. शिखाजी, प्रथम, समीर, मन्नत आणि अविनाश तिथे असतात. तर समोर राघवची आई सरिताजी आणि वडील प्रवीणजी बसलेले असतात. राघव आणि इशिका एकत्र बसलेले खूप सुंदर दिसत होते. तेवढ्यात माहिरा हातात ज्यूसच्या ग्लासांची ट्रे घेऊन सगळ्यांच्या मध्ये येते. ती आधी सरिताजी आणि प्रवीणजी यांना ज्यूस देते. यावर सरिताजी एक क्षण माहिराकडे पाहून शिखाजींना म्हणतात, तुमच्या दोन्ही मुली खूपच गोड आणि सुसंस्कारी आहेत. हे ऐकून शिखाजी माहिराकडे पाहून हसतात. माहिरा मग राघवजवळ येते आणि ट्रेमधून एक ग्लास उचलून राघवकडे देत म्हणते, माझे प्याऱ्या जिजूसाठी त्यांच्या सालीकडून थंड थंड ज्यूस स्वतःच्या हाताने बनवलाय. जरा पिऊन तुमच्या सालीचं कौतुक काही शब्दात व्यक्त करा. तेवढ्यात समीर मध्येच आला आणि माहिराच्या हातून तो ज्यूसचा ग्लास घेत म्हणाला, याची सगळ्यात जास्त गरज भाऊला नाही तर मलाच आहे. म्हणून हा ज्यूस मीच पिणार. राहिली गोष्ट कौतुकाची तर सुंदर आणि समजूतदार मुली चुका फार कमी करतात. हे ऐकून माहिरा काहीच न बोलता फक्त गोड हसली. समीर मात्र ज्यूस पीत पीत तिच्याकडे बघत राहिला. तेवढ्यात माहिरा प्रथमकडे वळून विचारते, तुम्हाला ज्यूस पाहिजे का. हे ऐकून प्रथम एक हलकं स्मित करून थोड्या थंड आवाजात म्हणाला, आता तरी ज्यूसाची गरज कुणा दुसऱ्यालाच जास्त वाटते. तुमच्याकडे कमी पडलं तर सांगा. हे ऐकून माहिरा प्रथमकडे एक हलकीशी हसत बघत हळूच म्हणाली, हो नक्कीच देऊ शकतो, पण थोडं थांबावं लागेल. कारण इथे अजून बरेच लोक आहेत ज्यांना ज्यूस हवाय. म्हणून थोडा संयम ठेवा. हे ऐकून प्रथम गहिऱ्या नजरेने माहिराकडे पाहून मनातच म्हणतो, आता तुमची परवानगी मिळाली आहे तर थोडं वाट पाहणंही मंजूर आहे. उशिरा का होईना पण ही तहान संपवल्याशिवाय इथून जाणार नाही. असं मनातच म्हणून प्रथम हलक्याशा शरारती स्मितासकट हसतो. दुसरीकडे राघव बराच वेळ त्यांचं सगळं पाहत होता. त्याला काहीतरी समजायला लागतं आणि त्याच्या ओठांवर आपसुकच एक गोड हसू येतं. मनातच तो म्हणतो, ओह, तर माझ्या यारने माझ्या सालीला पसंत केलाय आणि याची खबर मला आज मिळते. माहिरा प्रथमकडे पाहत असलेली बघून राघवचं हसू आणखीनच खोल होतं. तो मनातच पुन्हा म्हणतो, म्हणजे पसंती एकतर्फी नाही तर दोन्ही बाजूंनी निश्चिंत झाली आहे. आता दोघं प्रेमाच्या प्रवासात आहेत. लवकरच एकत्रही येणार आहेत आणि ह्यांची जोडी जमवण्याची जबाबदारी आजपासून माझी. असं ठाम ठरवून राघव दोघांकडे एक नजर टाकतो आणि मग समीरकडे वळून म्हणतो, समीर, माझं एक काम कर. जा आणि माझ्या सालीला मदत कर ज्यूस सर्व करण्यात. हे ऐकताच समीर उठतो आणि म्हणतो, हो भाऊ. मग माहिराकडे बघून म्हणतो, चला माहिराजी. हे ऐकून माहिरा थोडी गोंधळून राघवकडे म्हणते, पण जीजू, जर आईने पाहिलं तर नक्कीच ओरडतील आपल्याला. मग समीरकडे वळून म्हणते, समीरजी तुम्ही राहू द्या, मी एकटीच. तोपर्यंत राघव मध्येच म्हणतो, काही काळजी करू नका, आईला मी सांभाळेन. तुम्ही समीरसोबत चला. हे ऐकून माहिरा काहीही न बोलता समीरसोबत निघून जाते. त्यांच्या निघताच राघव प्रथमकडे वळून थोड्या मिश्किल सुरात म्हणतो, तर आमचे गुप्त मजनू, तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं का माझ्या सालीसमोर की अजूनही नाही. हे ऐकताच प्रथमच्या चेहऱ्यावर एक लाजरं हसू उमटतं. तो राघवकडे बघत म्हणाला, माझ्या न सांगताच तू माझ्या मनातलं कसं ओळखतोस रे. राघव हसत म्हणाला,
लहानपणापासून आजवर तुझी एकही गोष्ट माझ्यापासून लपली आहे का? मग ही तरी कशी लपली असती? हे ऐकून प्रथम काही क्षण राघवकडे पाहत म्हणाला, हो मला माहीत आहे, तू मला स्वतःपेक्षाही जास्त ओळखतोस. राघव हसून म्हणाला, असं सगळं ठीक आहे, पण आत्ता तरी एक सांग, प्रेमाची सुरुवात कुठून झाली? हे ऐकून प्रथमच्या ओठांवरचे स्मित आणखी गडद झाली. क्षणातच तो माहेराचा विचार करत राघवकडे वळून म्हणाला, फार काळ नाही झाला माझ्या प्रेमाला. सुरुवात त्या दिवशी झाली जेव्हा आपण इशिका वहिनीला बघायला गेलो होतो. नको असूनही माझ्या नजरा माहेरावरच अडकल्या आणि बस तेव्हापासून तिने माझ्या हृदयात कायमचं घर केलं आहे. ते स्थान आता कोणाचंही होणार नाही. स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काही होईल. पहिल्याच भेटीत मी तिला प्रेम करायला लागेन. हे ऐकून राघव हळूच थोड्या मिश्किल सुरात म्हणाला, ओह, म्हणजे माझ्या सालीच्या नजरेच्या वाराने तुझं हृदय आजारी पडलंय प्रेमाने. पण एक विचारतो, ही नजरेची टक्कर एकतर्फी आहे का, की दोन्ही बाजूने सारखीच आग लागली आहे? हे ऐकून प्रथम हसत म्हणाला, माझ्या सुंदर प्रेमाला आग असं नाव नको देऊ. खूप गोड प्रेम आहे माझं. त्यावर राघव हसत म्हणाला, गोड तर असेलच ना, शेवटी साली आहे तरी माझीच. हे ऐकून प्रथम गडद हसत म्हणाला, हो ही खरी गोष्ट आहे, पण आता ते प्रेम फक्त माझं आहे आणि लवकरच ती माझी पत्नी होईल. राघव हसत म्हणाला, अगदी बरोबर रे माझ्या यारा. चला या गोष्टीवर एक प्रेमळ मिठी तर दे. हे ऐकून प्रथम हसत हसत राघवला मिठीत घेतो. त्यावर राघव त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणतो, बेस्ट ऑफ लक रे भाऊ. तुला तुझं प्रेम मिळो हीच माझी मनापासून प्रार्थना आहे. हे ऐकून प्रथम आनंदाने हसतो आणि दोघं गप्पा मारायला लागतात. थोड्या वेळाने सगळे नातेवाईक राघव आणि इशिकाभोवती जमा होतात. राघव सर्वांवर एक नजर टाकतो आणि मग इशिकाकडे बघून तिचा हात पकडतो आणि तिला अंगठी घालतो. हे पाहून सगळे जोरात टाळ्या वाजवायला लागतात. तिथेच इशिका देखील अंगठी घालते आणि राघवच्या बोटात घालते. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर होतो आणि मग फोटो सेशन सुरू होतं. सर्वजण राघव आणि इशिकासोबत फोटो काढतात. सुमारे 1 तासाने सर्व नातेवाईक निघून जातात. तेथे फक्त अविनाशचे कुटुंब आणि राघवचे कुटुंब उरते. तिथे माहिरा, मन्नत, समीर, प्रथम आणि राघव इशिका यांना जेवायला डायनिंग टेबलकडे घेऊन जातात. तेथे सगळे मजा मस्ती करत हसत खिदळत जेवायला लागतात. जेवताना राघव पहिला घास इशिकाला भरवतो आणि इशिका राघवला घास भरवते. हे पाहून सगळे हसून दबक्या आवाजात हसतात आणि आपापल्या गप्पांमध्ये रमून जातात. सगळे आपापल्या गप्पात मग्न असताना राघव एका नजरेत सगळ्यांना पाहतो आणि मग इशिकाचा हात हलक्या हाताने पकडून थोड्या थंड पण भावूक सुरात म्हणतो, तुला माहीत आहे का इशी, आपण इतक्या वेळापासून स्वतःला आवरत होतो. इतक्या लोकांमध्ये तुला काही सांगता आलं नाही, तुझं कौतुक करता आलं नाही. तुझं असं माझ्यासाठी सजणं हे पाहून माझी अस्वस्थता खूप वाढली आहे. वरून तुझा तो चंद्रासारखा तेजस्वी चेहरा आणि ते गोड हसू, हे सगळं मला घायाळ करतंय. आता स्वतःला थांबवणं खूप कठीण होऊन बसलं आहे. असं म्हणताना राघवची पकड इशिकाच्या हातावर अधिक घट्ट होते. हे ऐकून इशिका पूर्णपणे लाजते. गाल लालसर होतात आणि नजर खाली झुकते. हे पाहून राघवचं हसू आणखीनच कळत होतं. तो हळूच इशिकाच्या जवळ झुकतो आणि कुजबुजतो, असं नजर खाली झुकवून तू माझं धैर्य आणखी कमी करतेस. आता जर संयम सुटला तर सगळ्यांसमोर काहीतरी गडबड घडेल. हे ऐकताच इशिका पटकन नजर वर करून राघवकडे पाहते, जो फक्त तिला बघत असतो. थोड्याच वेळात राघव, इशिका, समीर आणि प्रथम जेवण संपवून उठतात. प्रथम जसं पुढे जातो तसंच माहिरा त्याच्या वाटेत येऊन म्हणते, तुम्हाला जेवणानंतर गोड खायला आवडतं ना? तुम्ही थांबा, मी आतून काहीतरी गोड आणते. माहिरा तशी आज जाणार तेवढ्यात समीर मध्येच म्हणतो, पण माहिराजी, डायनिंग टेबलवर तर भरपूर गोड ठेवलेलं आहे, मग तुम्ही किचनमध्ये का जाता? त्यावर माहिरा लगेचच म्हणते, त्यांना फक्त रसमलाईच आवडते. असं म्हणून माहिरा पटकन किचनकडे वळते. हे ऐकून समीर प्रथमकडे संशयाने पाहतो आणि म्हणतो, तुम्हाला रसमलाई आवडते हे मला आणि भाऊंना कधीच माहीत नव्हतं, पण माहिराजीला मात्र माहीत आहे. समीरचं बोलणं ऐकून प्रसंग हाताळत राघव लगेच म्हणतो, असं काही नाही रे, कारण माहिरा फार छान रसमलाई बनवते आणि रसमलाई फक्त प्रथमलाच नाही, आपल्याला सगळ्यांनाच आवडते. चल आता. असं म्हणत राघव इशिकासोबत पुढे निघतो. समीर मात्र काहीतरी विचारात पडतो आणि हॉलकडे जातो. त्याच्याच मागून मन्नतही तिकडे वळते. मन्नत एक क्षण अविनाशकडे पाहून थांबते. तेवढ्यात प्रवीणजी शिखाजींना म्हणतात, विहीणबाई, आम्हाला तुम्हाला काही सांगायचं आहे. यावर अविनाश म्हणतो, बोला ना अंकल, काय आहे ते? प्रवीणजी एक क्षण सरिताजींकडे बघतात. सरिताचे गोड हसून डोळे झपकवतात.
ते पाहून प्रवीणजी हसतात आणि मग शिखाजींना म्हणतात, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते निर्धास्तपणे सांगा. त्यावर प्रवीणजी थोडं विचार करतात आणि समीरकडे पाहतात. मग म्हणतात, आम्ही विचार करत होतो की तुमची धाकटी मुलगी माहिरा आणि आमचा धाकटा मुलगा समीर यांच्या विवाहाचा विचार करावा का? असं झालं तर माझ्या खूप चिंता मिटतील, जर तुम्हाला योग्य वाटलं तर. हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित होतात आणि तेवढ्यात माहिरा, जी किचनमधून सर्वांसाठी रसमलाई घेऊन येत असते, प्रवीणजींचं बोलणं ऐकताच तिच्या हातून ट्रे खाली पडतो. ट्रे पडल्याचा आवाज होताच सगळेजण माहिराकडे बघतात. पुढच्या क्षणी माहिरा स्वतःला सावरते आणि खाली पडलेली रसमलाई पटकन उचलू लागते. ते पाहून अविनाश एका सेवकाला बोलावतो आणि साफसफाई करण्यास सांगतो. माहिरा स्वतःला सावरून पुन्हा हॉलमध्ये येते. तेव्हा शिखाजी तिला म्हणतात, बेटा, तुझं लक्ष कुठे आहे? काम कसं? पण मध्येच प्रवीणजी म्हणतात, विहीणबाई, काही नाही, असं कधीमधी होतंच. ते ऐकून शिखाजी म्हणतात, पण भाऊसाहेब, तरीही थोडं लक्ष ठेवायला हवं ना? त्यावर समीर लगेच म्हणतो, आंटी सोडून द्या ना, त्यांनी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. यावर सरिताजी शिखाजींना म्हणाल्या, हो ताई, चुकूनच झालंय, काही त्रास करून नाही. यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.